ह्या मादरतोदाने पैसे घेऊन जर मत केलं तर याच्या मायला 12 बाप लागली असताना ह्या मराठ्याच्या बी जरांगे पाटील मुख्यमंत्री झाला पाहिजे। 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली अख्खा महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय। खडाळाच ना आज परभणी जिल्ह्यातील खडाळा या गावामध्ये मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच करण्याच्या मार्गावर आहेत। नमस्कार, मी प्रमोद, आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा। आपण या गावात आलोय। या गावातील ग्रामस्थ आज मुंबईकडे कूच करणार आहेत। त्यांच्या काय समस्या आहेत, मुंबईकडे जाताना त्यांची काय रणनीती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाबा, काय सांगाल, 2 दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अख्खा मराठा समाज मुंबईकडे गेलेले आहेत, पण तुम्ही उशीर का केला बरं जायला? नाही, जरा काही अडचणीमुळे थोडं रुकलो समजा। एक तर आरक्षण नाही तर सरकार जायबान, हे खडाळ्या वस्तीची लोकशाहीची मत आहे। पोरं भीक मागायलेत आणि ओबीसी बात करू देईना आम्हाला, त्याच्यामुळे आरक्षण दिलं तर सरकार टिकेल, नाही तर यमुनेतच बुडीणार आहेत। आता चितपाट देवाचं भास घ्यालेत, काही करायलेत, एवढे माणसं असून वारकासारखे बघायलेत लांबून, हाय का हो सत्ता काहीतरी, आणि सरे आपलेच माणसं तिथं त्या खजिन्यामध्ये बसलेत, एकाचं तरी दाबाड उचलायले काय? आणि आता ह्या मादरतोदाने पैसे घेऊन जर मत केलं तर याच्या मायला 12 बाप लागली असताना ह्या मराठ्याच्या बी जरांगे पाटील मुख्यमंत्री झाला पाहिजे या बारीस। हा, तर हे मराठी जाग्यावर राहतात, नाही तर यायला बघा बंदुकीनं फुकताना तर आणखीन 10 वर्षाला पोझिशन नाही मादरतोदायचं हे राहिलं पहिलेपणापासून। पैसे घेतले की 4 पक्ष, इकडं मतहान तिकडं मतहान, त्याच्यामुळे ही वासला झाली। आणि जे बोके बसलेत 10 बंगले बांधून त्यानं मजा उडीली आणि यायचं भावला भावली सारखं माकडासारखं काम सुरू केलंय। आपल्यासाठी बोलले नाही। या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही अख्खा गावातील सगळ्या लोकांना सांगणार आहे का की पैसे घेऊ नका? अहो, आता जर कोण गेलं यानं फुली केली येईन गावात जेवढच नाही तर यायच्या मायला गावातले गावातच कुंभायचे। हे मराठ्याचं लक्षण त्या कडूचं काय झालंय? नरेंद्र मोदी मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत, काय सांगाल तुम्ही? अहो, नरेंद्र मोदी लय लांबचा आहे। शरद पवारजी, अजित पवारजी, शिंदे पाटील, काहीच केलं नाही। देवेंद्र फडणवीस ते तर बामण आहे, ते तर अभिषेक आम्हाला श्रावण महिन्यात सर्व बामण गावाला झुलवायले। श्रावण महिना लागला की अभिषेक सत्यनारायण करा, नाही तर तुम्हाला काहीतरी सनी येईन, घराची घरपुंजी करा। लट्ट पडेत बामण मराठी बघा बघा वाळून गेलेत बघा, याच्या मुकड्यावर याच्या वाईट असल्यामुळं आणि ते तिथं सीटवर बसून मजा मारालेत। पोरं शिकलेत, नोकऱ्या नाहीत, रोज नवरा बायकोचे भांडणं घरात, पती येतं साखर नाही, साखर येतं तेल नाही, कसं करायचं? त्यानं जरा विचार कराव, मोठे माणसं आहेत, त्यानं सांगाव जरा, अरे बाबा यायला तुकडा जरासा द्या ना, एकटं भुजवळ माता हातवारू वारू करा बोलायले, ह्या माय जायला लाजा वाटल्यात का तिथं बसणार राहिला? हा, काय सांगाल तुम्ही? आता अख्खा मराठा समाज, आता मराठा हे तर गाव आहे बघा कंप्लीट झाले, आता बाकी मराठ्याचं काही तिकडं आम्हाला माहित नाही। हे खडाळ्यातून जर कोणा पैसे घेऊन दुसऱ्याला मत केलं रे, मग यायची सरलीच नाही आता। तुम्ही जाणार आहेत का मुंबईला? कोण? आम्ही बी जाणार आहेत, मात्र माझे म्हातारा माणूस आहे, मी जरा चलणं वाच नाही। मी एकदा दिल्लीला गेलतो, अरे सगळी केली ना, गाडी केली, जाणार आहेत तुम्ही मला? शरद पवार ज्याच्या भाषणाला दिल्लीला गेलतो एकटा, हा, लाल किल्ला बघून आलो। काय सांगाल, शरद पवारनी आतापर्यंत मराठा समाजाला, म्हणजे शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असमर्थ आहेत की कोण आहे, काय सांगाल? कोण? आता त्याला म्हणायला पाहिजे नव्हतं, आधी पहिल्यानं केलं नाही, त्या लोकायला आधी जागृत करून ठेवलं सरपायला, आणि आता हे मेंढर लागलेत नादाला, काय करावं त्या बिचाऱ्याने एकट्या त्या जरांगे पाटलानं? तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे आतापर्यंत मुख्यमंत्री होऊन गेले, पण ते आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत, काय कारण असेल? का आरक्षण? कारण म्हणजे एक आहे, त्याच्या आवताव कोणी जात नव्हतं, त्या मोठमोठ्या लोकांनी ही चूक मोठी केली, त्याचे आवत हाणणार नव्हते, म्हशी वळणार नव्हते, म्हणून ह्या जातीच्या झोपीत धोंडा घातलाय।
आमचाच मराठा समाज आमच्यामुळं आलेला आहे. आता सुद्धा परिचय नाही आपल्याकडे, आता सुद्धा ते नाही सगळ्यांना राजीनामे द्यायला पाहिजे. एक तरी बोलायले काय तिथं बोलायले काय एक तरी तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण न देण्याचं कारण मराठा समाजातील नेते आहेत का? आमचे 50% लोक आमचेच होतं. कसे आहेत की त्याने सत्तेसाठी सगळं आपल्या लोकांना महाग टाकलं. त्यामुळं आमचा रोष याच्यावर सुद्धा आहे. बघ का आता हे तर सत्तेत आता आले, पण ज्यावेळेस फणावर होतो, ज्यावेळेस त्यानं मागं याला 27% आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्याला वगळल्यानं झालं आम्हाला. कारण सगळे मागात शेसुद्धा होती, असं नव्हतं की सर्वेक्षणच केलं नाही, त्याची जनगणना सुद्धा केली नाही. त्यामुळं हे आमच्यावर अन्याय झाला. तुम्ही एका बाजूला मराठा समाजाच्या नेत्यांना दूषण दिलेत की मराठा समाजाचे नेते देखील कारणीभूत आहेत. दुसरं कोण कारणीभूत आहे? नाही दुसरं कोण, आता वरचीवर तर हे कसं आहे, आता दुसरं कारणीभूतला कसं आमचं तर पूर्ण सगळ्या मागणी आतापर्यंत नाही 50 वर्षापासून भांडण झाले, काही नाही काही कारण लावून पुढे टाकले आहेत. आता आमचा असा निर्धार झाला की वर हे कवच करीत नाहीत, आता जे आरकी पार म्हणून लढाई करायची ठरलं. बाबा ह्या वर्षी आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही वापस येणार नाहीत का मुंबईत? नाही आरक्षण घेतलं कशाला याचं इकडे भाकरीत नाहीत खाला तिथंच मराठा आहेत मैदानावर. एक तर गोळ्या घाल, मराठा माणूस समजा संपाव, नाही तर एक तर आरक्षण दे, नाही तर याला असे मिलिटरी आणून गोळ्या घाल. काही परवा नाही आता राहिली जीवाची. आता काही वेळेनंतर या गावातील जे काही तरुण समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि त्यांनी आपल्या मनातील ज्या काही वेदना आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामॅन संतोष हातागेसोबत प्रमोद, परभणी.